नमो तव सिद्धे निसिद्धे संयम सिद्धे चरित्र सिद्धेय नानन्य जंसनमेय सिद्धे शिक्षानमस्सामि दीक्षामन्ते सिद्धभक्ति कौशको तस्सालोचो सम्मतनान सम्मतदंसन सम्मतचरित्रयुक्तान अट्टवीय कविमुक्तान अट्टगुण संपन्नान उड्डवे मध्यम प्रैक्यान तव सिद्धानं नैसिद्धानं संयम सिद्धानं चरित्र सिद्धानं अतीत अनागत वर्तमान कालक सिद्धानं सौ सिद्धानं सयानीच कालम अंजेमी पूजेमी दुःखको कमको हुइलो वेगमना नमो अरिहंताय नमो ईशाय नमो आदित्याय नमो अध्याय नमो लोके सर्वसाहुरं नमो अरिहंताय नमो श्रीधाय नमो आदित्याय नमो अध्याय परम पूज्य आचार्य श्री चंद्रप्रभु सागर जी महाराज की, उपाध्याय मुनि श्री आत्म सागर जी महाराज की, परम पूज्य मुनि श्री कृष्ण सागर जी महाराज की, समस्त त्यागी वृंद की, पूज्य माता जी की, अहिंसा परमो धर्म की, दीक्षार्थियों की, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ತಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಬೇಗನೆ ದೀಕ್ಷೆ ತಗೋಬೇಕು, ನಾವು ಕೂಡ ಮೋಕ್ಷಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಮಾರ್ಗ ಇದೆ. ಅದು ಯಾವುದು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ದೀಕ್ಷೆ ನಡೆಯುವಾಗ ಆಚಾರ್ಯ ಶ್ರೀ ಚಂದ್ರಪ್ರಭು ಸಾಗರ್ ಮಹಾರಾಜರು ದೀಕ್ಷೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಲೋಕಾಂತಿಕ ದೇವ ಆಗಿ, ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಲೋಕಾಂತಿಕ ದೇವ ಆದ್ರೆ ಅವ್ರ ದೀಕ್ಷಾ ಚಲೋ ಆಗ್ಲಿ, ಆಮೇಲೆ ಅವ್ರ ಆತ್ಮ ಕಲ್ಯಾಣ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಧನ್ಯ ಹೇ ಅಭಿನಂದನ್ ಹೇ ಅಂತ ಹೇಳ್ತಕ್ಕಂತಹ ಭಾವ ಇದ್ರೆ ನೀವು ಕೂಡ ದೀಕ್ಷಾರ್ಥಿ ಆಗ್ತೀವಿ. ಆದ್ರಿಂದ ತೀರ್ಥಂಕರರ ದೀಕ್ಷೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಲೋಕಾಂತಿಕ ದೇವತೆಗಳು ಬಂದು ಪ್ರಶಂಸೆ ಮಾಡ್ತಾರೆಯೋ, ಅಭಿನಂದಿಸ್ತಾರೆಯೋ, ಆ ದೀಕ್ಷಾ ಮಾರ್ಗವನ್ನ ಅನುಮೋದನೆ ಮಾಡ್ತಾರೆಯೋ, ಹಾಗೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ದೀಕ್ಷೆ ಸಂಬಂಧ ಅನುಮೋದನೆ ಕೊಡಬೇಕು, ಪ್ರಶಂಸೆ ಮಾಡಬೇಕು, ಅಭಿನಂದಿಸಬೇಕು. ಆವಾಗ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಲೋಕಾಂತಿಕ ದೇವತೆಗಳಾಗ್ತೀರಾ. ಲೋಕಾಂತಿಕ ದೇವತೆಗಳಾದ್ರೆ ಪ್ರಯೋಜನ ಏನಪ್ಪಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಲೋಕಾಂತಿಕ ದೇವತೆಗಳಾದ್ರೆ ಮತ್ತೆ ಪುನಃ ಮನುಷ್ಯ ಬಂದು ಅವರು ಅಲ್ಲಿಂದನೇ ಮೋಕ್ಷಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಅದರಿಂದ ಏಕಭವಾವತಾರಿಗಳಾಗಿರ್ತಾರೆ ಮತ್ತು ದ್ವಾದಶಾಂಗ ಚತುರ್ದಶ ಪೂರ್ವಧಾರಿಗಳಾಗಿರ್ತಾರೆ. ಅಂತಹ ಲೋಕಾಂತಿಕ ದೇವತೆಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಸೌಭಾಗ್ಯ ನಮ್ಗೆ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಸಿಕ್ಕಿದೆ. आज दीक्षा दिवस है, तो इसलिए आप सबको यदि जल्दी मोक्ष जाना चाहते हैं तो एक मार्ग है, वो मार्ग है यहाँ दीक्षा हो रही है। किसकी दीक्षा हो रही है? हाँ, कलश भैया और रोहित भैया, जिन्होंने संसार को त्याग दिया और उनके भाव अभी षष्ठम गुणस्थान आरोहण करने का भाव, पंचम गुणस्थान से षष्ठम गुणस्थान, और दूसरे का पंचम गुणस्थान में 11 प्रतिमा में एकादश गुणस्थान प्रतिमा आरोहण करने का अवसर है। तो जब दीक्षा हो रही है, हम लोग यदि लोकांतिक देवों के जैसे भाव करेंगे, दीक्षा का प्रशंसा करेंगे, अनुशंसा करेंगे, अभिनंदन करेंगे, धन्यता का भाव करेंगे, निश्चित रूप से यह दीक्षा महोत्सव में अनुमोदना देने पर हम सबको लोकांतिक देव बनने का आश्रव, कर्म का आश्रव होगा और उसके बाद कर्म का बंध भी होगा हमारे। इसलिए दीक्षा महोत्सव आने का सबसे बड़ा लाभ है, कहीं भी दीक्षा हो तो चुकना नहीं, क्योंकि
दीक्षा होती है तो अनुमोदना देने से भी एक दिन हम लोगों के भी चतुर्गति से निवृत्त होकर के मोक्ष जाने का भाव होता है। इसलिए आज का दिन जो दीक्षा यहाँ समारोह हो रही है, इसी वेदी के ऊपर आचार्य शांति सागर महाराज जी के 1925 में शांति सागर महाराज जी यही विराजमान थे। प्रातस्मरणीय शांति सागर महाराज जी 1925 में यहाँ पर आए थे। इसी में तब ये इतना बड़ा नहीं था, छोटा था, ये मंडप नहीं था, छोटा सा लगाया था। लेकिन है ना, आज उसी जगह पर आचार्य विद्यासागर महाराज जी की बाल ब्रह्मचारी का व्रत यहीं पर ग्रहण हुआ था। आचार्य जयकीर्ति महाराज जी का चतुर्मास हुआ था। आचार्य देशभूषण महाराज जी के हाथ से यहीं पर कई दीक्षाएं हुई। आचार्य विमल सागर महाराज जी ने दीक्षा दी है, यहाँ पर आचार्य कुंत सागर महाराज जी ने दीक्षा दी है, और आचार्य वर्धमान सागर महाराज जी के समक्ष यहाँ चतुर्मास में दीक्षा भी है। ये दीक्षा का ही मंडप है। और परम पूज्य आचार्य श्री, हम तो भैया को कल हमने बहुत धन्यवाद दिया, क्योंकि दीक्षा लेने वालों को अच्छे गुरु मिले, ये सबसे बड़ा भाग्य होता है। और आपको अच्छे गुरु मिले हैं, जो चतुर्थ काल के जो आचरण होते हैं, भले ही चतुर्थ काल के जैसे बड़े बड़े 11 पुरों का ज्ञान न हो, वो क्रमशः विलुप्त हो गई, लेकिन चारित्र में कोई कमी नहीं है, व्रत नियम में कोई कमी नहीं है। ऐसे जो है ना आचार्य श्री चंद्र प्रभु सागर जी, जिन्होंने आचार्य आचार्य विद्यासागर जी महाराज जी जैसे उनके संगों में, उनके मंगल विहार में जिन्होंने अपना पूरा समय योगदान दिया, त्यागियों की सेवा की, भक्ति की, और उनके आहार दान मंगल विहार आदि में कार्य किया, स्वाध्याय में बैठे उनसे स्वाध्याय किया। आचार्य सम्मति सागर जी महाराज जी जैसे बड़े तपस्वी के सानिध्य में उन्होंने किया। और उनके अंदर देखिए, मैं दीक्षा नहीं दे रहा हूँ, लेकिन जो है ना आचार्य सम्मत सागर महाराज जी ही स्वयं मेरे से दीक्षा करा रहे हैं। ये भाव जो है ना गुरु भक्ति होती है, जहाँ विनय है वही मोक्ष का द्वार है। ऐसे आचार्य ज्ञानाचार, दर्शनाचार, तपाचार, क्रियाचार, चारित्राचार, 5 प्रकार के आचार शास्त्र को जानने वाले, प्रायश्चित, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान, आलोचना, कार्योत्सर्ग आदि को विधि जानने वाले, और ऐसे महान आचार्य उन्होंने जो नियम दिया है वर्तमान काल, उनको आचार्य होते हैं, देश काल परिस्थिति को जान करके व्रत देते हैं। उन्होंने मोबाइल का त्याग कराया, हम तो बहुत प्रसन्न हैं, क्योंकि बाह्य परिक्रम में वो भी एक परिग्रह है, इसलिए उसका त्याग करा दिया, और टीवी इत्यादि का भी त्याग करा दिया। ये वर्तमान के संदर्भ में आचार्य श्री ने अच्छा कदम उठाया, हम इसका बहुत समर्थन करते हैं, ये होना जरूरी है। और कोई कहते गलत नहीं है मोबाइल यूज करना, लेकिन ये ना साधुओं का आवश्यकता नहीं है, श्रावक इतनी सेवा करने के लिए है। और उनके द्वारा आचार्य श्री चंद्रप्रभु सागर जी को वर्तमान की परिस्थिति को देखते हुए बाह्य परिक्रम में इन सब को त्याग करा दिया, तो वास्तविक जो है ना ये देश काल परिस्थिति को देख करके जो नियम देते हैं वही तो बुद्धिमान आचार्य होते हैं। और इसी से जैन धर्म की प्रभावना होती है। जैन साधु दुनिया में बहुत पूज्य माने जाते हैं। ये तो भाग्य, भगवान बाहुबली की मूर्ति जो भी दर्शन करते हैं और तुरंत वहां पर मन बदल जाता है, और यही मोक्ष मार्ग है। और इसलिए ऐसे महान संतों के यहाँ तपोभूमि, जहाँ 12,000 मुनियों का तप हुआ था, श्रुतकेवली भद्रभाव स्वामी जैसे उनके यहाँ पर समाधि हुआ था, चंद्रगुप्त मौर्य जैसे उन्होंने दीक्षा ली, और सब जो राष्ट्रकूट चक्रवर्ती इंद्र ने जहाँ पर यहाँ पर दीक्षा ली,
और जहाँ विष्णुवर्धन राजा, उनके धर्म पत्नी शांतला देवी, उनके माता जी की यहाँ पर समाधि हुई, ऐसे प्रभात चंद्र आचार्य जैसे उनकी समाधि हुई। बहुत लंबा लिस्ट है यहाँ पर। इस प्रकार से ऐसे पवित्र भूमि में आपकी दीक्षा हो रही है, तो निश्चित रूप से आपके इस छठम गुण स्थान से आगे सप्तम गुण स्थान में भी वर्तमान काल में प्रवेश करने का अधिकार होता है। ऐसे निर्विकल्प ध्यान करने का सुअवसर हम सबको प्राप्त होता है। इसलिए आप सबको यह इस महोत्सव में, दीक्षा महोत्सव में यह लोकांतिक देव बनने की आवश्यकता है और धन्य है दीक्षार्थी आप लोग, जिस सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र, अब तो ये सम्यक चारित्र के पांचवें गुण स्थान से छठम गुण स्थान में प्रवेश करें। थोड़ी देर में ही अभी ಐದನೇ ಗುಣಸ್ಥಾನದಿಂದ 6ನೇ ಗುಣಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಅವರು ಪ್ರವೇಶ ಮಾಡೋರಿದ್ದಾರೆ। 28 ಮೂಲ ಗುಣಗಳನ್ನು ಕೊಡೋರಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಉತ್ತರ ಗುಣಗಳನ್ನು ಕೊಡೋರಿದ್ದಾರೆ। ಪಂಚ ಮಹಾವೃತಧಾರಿಗಳಾಗಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಪರಿಗ್ರಹ ಇಲ್ಲ ಅಂತನ್ನುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆ ದಿಗಂಬರ ಗ್ರಂಥ ದೀಕ್ಷೆಯನ್ನ ಕೊಡೋರಿದ್ದಾರೆ। ಆದ್ದರಿಂದ ಇಂತಹ ಒಂದು ಪರಮ ಪವಿತ್ರವಾಗಿರತಕ್ಕಂತಹ ದೀಕ್ಷೆ ಇದು ಆತ್ಮಕಲ್ಯಾಣಕ್ಕಿರತಕ್ಕಂಥದ್ದು, ಸಮಾಜ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕೋಸ್ಕರ ಅಲ್ಲ। ಅದು ನಮ್ಮ ಚರ್ಯೆಯಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಆತ್ಮಕಲ್ಯಾಣ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರೆ ಬೇರೆಯವ್ರದ್ದು ಕಲ್ಯಾಣ ಆಗ್ತದೆ। ದೀಪ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ನಮಗೂ ಬೆಳಕು ಸಿಗ್ತದೆ, ಬೇರೆಯವ್ರಿಗೂ ಸಿಗ್ತದೆ। ಆದ್ದರಿಂದ ನಾವೆಲ್ಲ ಬೆಳಕಾಗಬೇಕು, ಜ್ಯೋತಿ ಸ್ವರೂಪರಾಗಬೇಕು। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅಂತಹ ಜ್ಯೋತಿ ಸ್ವರೂಪ ಅಂದರೆ ಕೇವಲ ಜ್ಞಾನವನ್ನು ಪಡೆಯತಕ್ಕಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆಗಬೇಕು। ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಸಮ್ಯಕ್ ಮತಿ ಜ್ಞಾನ, ಸಮ್ಯಕ್ ಶ್ರುತ ಜ್ಞಾನವನ್ನು ಧಾರಣೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಕೇವಲ ಜ್ಞಾನವನ್ನು ಪಡೆಯತಕ್ಕಂಥ ದೃಷ್ಟಿ ಇಟ್ಕೊಂಡಾಗ ಈ ದೀಕ್ಷಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅತ್ಯಂತ ಯಶಸ್ವಿಯಾಗುತ್ತದೆ। ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಆಚಾರ್ಯ ಶ್ರೀ ಚಂದ್ರಪ್ರಭು ಸಾಗರ್ ಮಹಾರಾಜರು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಒಂದು ಧೈರ್ಯದಿಂದ ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇಂತಹ ಯುವಕರಿಗೆ ದೀಕ್ಷೆ ಕೊಟ್ಟು ಧರ್ಮದ ತಮ್ಮ ಆತ್ಮ ಕಲ್ಯಾಣದ ಮಾರ್ಗವನ್ನು ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ। ಆದ್ದರಿಂದ ಅವರ ಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಸಾವಿರಾರು ಜನ ಯುವಕರು ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ಸಮರ್ಪಿಸಿಕೊಂಡು ಚಂದ್ರಪ್ರಭಾ ಚಂದ್ರಬಾಬಾ ಗ್ರೋ ಅದರಲ್ಲಿ 10,000ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಜನ ಸದಸ್ಯರಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯುವಕರ ಸಂಘ। ಯಾಕೆಂತಂದ್ರೆ ಅವರು ವೀರ ಸೇವಾದಳದಲ್ಲಿ ತುಂಬಾ ನಾಯಕತ್ವವನ್ನು ವಹಿಸಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥವರು, ಸಮಾಜಕ್ಕೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಕೊಡೋದು। ಇಲ್ಲಿ ಸಂಘದಲ್ಲಿ ವೀರ ಸಾಗರ್ ಮಹಾರಾಜರಿದ್ದಾರೆ, ಬಹಳ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ಮುನಿಗಳವರು, ಅವರು ಕೂಡ ಇವತ್ತು ಚಂದ್ರಪ್ರಭು ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ಮುನಿಗಳು ಸಮಾಜವನ್ನು ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಶಕ್ತಿ ಇರತಕ್ಕಂತಹ ವೀರ ಸಾಗರ್ ಮುನಿರಾಜರಂತಹ ಕೊಟ್ಟಂತಹ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಆಚಾರ್ಯ ಶ್ರೀ ಸನ್ಮತಿ ಸಾಗರ್ ಮಹಾರಾಜರು, ಚಂದ್ರಪ್ರಭು ಆಚಾರ್ಯ ಶ್ರೀ ಚಂದ್ರಪ್ರಭು ಸಾಗರ್ ಮಹಾರಾಜರು ನಿಜಕ್ಕೂ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಉತ್ತಮ ತ್ಯಾಗಿಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ। ಅದರಿಂದ ಉತ್ತಮ ತ್ಯಾಗಿಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟರೆ ನಿಜಕ್ಕೂ ಕೂಡ ಬಹಳವಾಗಿ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಉಪಯೋಗ ಆಗುತ್ತೆ। ಮತ್ತು ಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜರು ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಿದ್ರು, ನೆನಪಿಡಿ, ನಾವು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೇವೆ, ದೀಕ್ಷೆ ಕೊಡೋದು 5 ನಿಮಿಷದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗಿ ಹೋಗ್ತದೆ, ಆದರೆ ಮುಂದಿನ 50 ವರ್ಷ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿದೆ ಜವಾಬ್ದಾರಿ। ಸಮಾಜಕ್ಕೆ 50 ವರ್ಷ, ಒಬ್ರು ದೀಕ್ಷೆ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ 5 ನಿಮಿಷ, ಆದರೆ ಸಮಾಜಕ್ಕೆ 50 ವರ್ಷ ನೀವು ಸಂಭಾಳಿಸ್ಬೇಕು, ರಕ್ಷಣೆ ಕೊಡಬೇಕು ಮತ್ತು ಚತುರ್ವಿಧ ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ದೊಡ್ಡ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಕೂಡ ಇವರಿಗೆ ನಿಮ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಅವ್ರಿಗೆ ದೀಕ್ಷೆ ಕೊಟ್ಟರು ಎಷ್ಟು ನಿಮಿಷದಲ್ಲಿ? 5 ನಿಮಿಷದಲ್ಲಿ, ಆದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ 50 ವರ್ಷದ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಅದನ್ನ ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ। ಶುದ್ಧವಾದಂತ ಆಹಾರ ಮತ್ತು ವಿಹಾರದಲ್ಲಿ ಸಹಕರಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಮತ್ತೆ ಅವ್ರ ಸ್ವಾಧ್ಯಾಯ ಇತ್ಯಾದಿಗಳಿಗೆ ಸಹಕಾರ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಇಂತಹ ಒಂದು ಪವಿತ್ರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜವಾಬ್ದಾರಿ ಶ್ರಾವಕ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಆದ್ರಿಂದ ದೀಕ್ಷೆ ಕೊಡೋದು ಅದು ಅವರ ಕರ್ತವ್ಯ, ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋದು ಅವರ ಕರ್ತವ್ಯ। ಆದ್ರೆ 50 ವರ್ಷ, ಕನಿಷ್ಠ 50 ವರ್ಷ, 100 ವರ್ಷ ಬಾಳಿ ಅವರು, ಆದರೆ ಕನಿಷ್ಠ 50 ವರ್ಷವಾದರೂ ಕೂಡ ನಾವು ಅವರ ಸೇವೆಗೆ ಕಟಿಬದ್ಧರಾಗಿ ನಿಲ್ತೇವೆ, ಕಂಕಣಬದ್ಧರಾಗಿ ನಿಲ್ತೇವೆ। ನಿಮ್ಮ ಆಹಾರ ವಿಹಾರ ಎಲ್ಲದರಲ್ಲಿ ಕೂಡ ಸ್ವಾಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಧರ್ಮ ಪ್ರಭಾವನೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ತೊಡಗಿಸಿಕೊಳ್ತೇವೆ ಅನ್ನುವಂತಹ ಶುಭ ಸಂಕಲ್ಪದ ದೀಕ್ಷೆ ಶ್ರಾವಕ ಸಮಾಜದವರಿಗೆ ಸಿಕ್ಕಿದೆ। ನೀವು ಅದನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಆ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ನೆರವೇರಿಸ್ತೀರಾ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಆಚಾರ್ಯ ಶ್ರೀ ಚಂದ್ರಪ್ರಭು ಸಾಗರ್ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಅವರ ದೀಕ್ಷಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ
जय बाहुबली भगवान की जय। नमो सीताणं नमो आयर्याणं नमो उवगायाणं नमो लोहे सवसौणं नमो हरियं हातो सगळ्यांचे नमो सीताणं नमो अतः दीक्षा कल्याण महामहोत्सव श्री सिद्ध भक्ति काय सर्गम करुम्यम नमो हरिहंताणं नमो श्री नमो उवज्जाय नमो लोहे नानविधं सुनमिय सिद्धे शीर्षा नमस्सामि इच्छामन्ते सिद्ध भक्ति कौसको को तस्सानुचो सम्मतान सम्मतौसन समचर्जुतान अट्टवियकमय प्रमुखान अट्टगुण सम्मन्नान अट्टोडुलमते पैठ्यान तव सिद्धानं नै सिद्धानं संयम सिद्धानं चरि सिद्धानं अतीतनागत वर्तमान कालते सिद्धानं सव सिद्धानं सया नीच कालमंचे मी पूजे मी वंदामि नमस्सामि दुःख को कम को भइलो सुगैगमनं समानि। अतः दीक्षा कल्याणिक महोत्सव सुत चारित्र भक्ति काय सर्गम करुम्यम नमो संजम भाविना सर्व संजम सिद्धियो लभते मुक्तिजं सुहम। इच्छामि वन्ते चाहित भक्ति कौसुक सानुचो समन्नान सम्मदं सम्मदनां जोयस्य समत्तायित्यस्य सवपानस्य सन्निवानमगस्य कमनिचर फलस्य कमारस्य पंचवमवयनं संपूर्णस्य तिगुत्तिगुत्तस्य पंचसमितियुक्तस्य नानजानं सानस्य समयायैव पवेशस्य समचारितस्य नित्यकालमञ्चेमि पूज्यमि वन्दामि नमस्सामि दुःखकोकमकुविलं सुगैगमनं समाधिवर्णं जिनगुण संपत्ति होधुमज्जं नमस्तु दीक्षा कल्याणक योगी भक्ति काय सर्गम करुम्यम नमो हरियं प्रवृत्त काले विद्युत प्रप्रतितीजले मूलादिवासा हेमंते रात्रि मध्ये पृथ्वीगद्वय काष्ठवतक्त देहा ग्रीष्मे सूर्या सुतप्ता शिखरगता स्त्यानकोटा सरस्ता तेमे धर्म प्रधुर्म मुनिगुणश्वा मोक्षिणी श्रेणी भूता गिम्मे गिरिशेरता स्वारी सायला रुकुमुलरेनेसो शिशिरे बाहिर सैनासे ते सावंति मोनिचम गिरिकंदर दुर्गे शिवसंति दिगंबरा पानीपात्र पुटारास्ति अंतिम परमाम गतिम इच्छामंति योगी भक्ति कौसुम तस्सानुचो अड्डाई जुदो समुदे सुपन्नारस्कम भूमिसो आदान रुकमूल अपोवास ठान मोन वीरासनि कपास कुकुडासम चौ चप्पक कवनादि जोग जुत्तानम सवसावनम सयानि चिकालम पूजेमि वंदामि नमस्सामि दुःखको कमुको हुइलाओ सुगैगमनं समाधि मरणं जिनुगुण संपत्ति होदुमज्जम। या ठिकाणी यांच्या मस्तकावर स्वस्तिक काढण्यात नमो सिद्धान नमो आर्यान नमो उवज्जायान नमो लोहे कृष्णाय नमः। ओम ह्रीं सम्यक् ज्ञानाय नमः। ओम ह्रीं सम्यक् चारित्राय नमो नमः। ओम ह्रीं परम असि औषाधि नमः।
ओम ह्रीं वर्णस्य ओसाधीं नमः ओम ह्रीं वर्णस्य ओसाधीं नमः ओम ह्रीं वर्णस्य ओसाधीं नमः ओम ह्रीं पंचमहावर्त पंचसमिति पंचेंद्रिय भोग भोज्य शरावश्य क्रिया अध्ययो अष्टाविंशति तिशति मूल गुणाः उत्तम क्षमा मार्दव आर्जव सत्य शौच संयम तप त्याग अकिंचन्य ब्रह्मचर्याणि दशदाक्षिण्य धर्मा अष्टादशी सहस्राणि चतुर्शीति गुणाः त्रयोदशीविधं चारित्रं द्वादशीविधं तपस्यति सकलं संपूर्णं अरसितांच रूपादय सर्वसाधु साक्षिकं सम्यक् गुरुवं रूपं दुर्गुणं समारोहं सूर्यं समारोहं ते विभक्तु स्वाहा। प्रतिमा का आरोपण यहाँ गुणों का आरोपण पे हो रहा है। कई हाथ जोड़ के सब और अच्छे से बैठकर मन में नमो का मंत्र की भावना करते हुए दंसनवे समाये कोसस चित्राय बुद्धेय बंबा बबादंब परिग्रह अनुमनो मुद्दितं देश विदेय नमो अभियंताय नमो श्रीकाय नमो अय्याय नमो गुरुनाय नमो लोये समसाहुरम महा सर्व सुखांगलो हितकरो धर्मं भुजाचिन्वते धर्मैव समापते शिवसुतं धर्माय तस्मै नमः धर्मान्यासफलसुर भवभूतां धर्मस्य मूलं दया धर्मे चित्तमहं ददे प्रतिदिनं हे धर्ममा पालय इत्याशीर्वादाय नमः। मनो स्फुरतु स्वाहा। ओम ह्रीं अयं सम्यक् ज्ञान संस्कार्य मनो स्फुरतु स्वाहा। ओम ह्रीं अयं सम्यक् चारित्र संस्कार्य मनो स्फुरतु स्वाहा। ओम ह्रीं अयं बाह्याभ्यन्तर तप संस्कार्य मनो स्फुरतु स्वाहा। ओम ह्रीं अयं चतुरंग वीर्य संस्कार्य मनो स्फुरतु स्वाहा कहना है सबको। ओम ह्रीं अयं अष्टमातृका मंडल संस्कार्य मनो स्फुरतु। ओम ह्रीं अयं शुद्ध अष्ट अवस्तंभ संस्कार यं मनो स्फुरतु। ओम ह्रीं अयं अशेष परिषजय संस्कार्य मनो स्फुरतु। ओम ह्रीं अयं त्रियोग संग निवृत्ति शीलता संस्कार यं मनो स्फुरतु। ओम ह्रीं अयं त्रियोग संग निवृत्ति शीलता संस्कार्य मनो स्फुरतु। ओम ह्रीं अयं त्रिकरण असंयम निवृत्ति शीलता संस्कार्य मनो स्फुरतु। ओम ह्रीं अयं दश असंयम निवृत्ति शीलता संस्कार्य मनो स्फुरतु। ओम ह्रीं अयं चतुर संज्ञा निग्रहशीलता संस्कार्य मनो स्फुरतु। ओम ह्रीं अयं पंचेंद्रिय जयशीलता संस्कार्य मनो स्फुरतु। ओम ह्रीं अयं दश धर्म धारणशीलता संस्कार्य मनो स्फुरतु। ओम ह्रीं अयं दश धर्म धारणशीलता संस्कार्य मनो स्फुरतु। ओम ह्रीं अष्टादश सहस्रशीलता संस्कार्य मनो स्फुरतु। ओम ह्रीं अयं चतुरशीति लक्ष्य गुणाः संस्कार्य मनो स्फुरतु। ओम ह्रीं
दर्शनाय नमः। ओम ह्रीं समे ज्ञानाय नमः। ओम ह्रीं समे चारित्राय नमो नमः। ओम नमो अर्यन्ताय नमो श्रीकाय नमो आर्याय नमो ओम परमहंसाय परमेष्ठिनि हंसः हंसः ह्रं ह्रां ह्रीं ह्रूं ह्रौं ह्रैं ह्रः जिनाय नमः। जिनं स्थापयामि संमोषयति आवर्णरोमिति। श्री ओम ह्रीं स्वस्ति श्री वीर निर्वाण संवत 2542 दुर्मुख नाम संवत्सरे दक्षिण आयने वर्षा ऋतु आषाढ़ मासानां मासोत्तमे आषाढ़ मासे शुक्ल कृष्ण पक्षे द्वितीया तिथो गुरुवासरे श्री वृषभ सेनान्वय मूल संगे सेनगण पुष्पल ग्रच्चालं कृतगच्छे सेवगण श्री कुंद आचार्य परंपरायां आचार्य शांति सागरे तस् शिष्य नेमी सागर तस् शिष्य वर्धमान सागर तस् शिष्य आदि सागर तस् शिष्य श्रुत सागर तस् शिष्य सन्मति सागर तस् शिष्य आचार्य चंद्रप्रभ सागर तस् शिष्य परम पूज्य 108 विधे सागर नाम देयम तम शिष्योसी स्वाहा। जय पूज्य विधे सागर मुनि महाराज की। ओम स्वस्ति श्री वीर निर्वाण संवत 2542 दुर्मुख नाम संवत्सरे दक्षिण आयने वर्षा ऋतु आषाढ़ मासानां शुक्ल कृष्ण पक्षे द्वितीय तिथो गुरुवार वासरे वृषभ सेन मूल संगे पुष्पल ग्रंथ सेनगण पुष्पल गच्चालं कृत श्री कुंद आचार्य परंपरायां आचार्य शांति सागरे तस्य शिष्य नेमी सागर तशिष्य वर्धमान सागर तशिष्य आदि सागर तशिष्य श्रुत सागर तशिष्य आचार्य सन्मति सागर तशिष्य आचार्य चंद्रप्रभ सागर तशिष्य ऐलक 105 श्री स्वस्ति सागर नाम देयम तम शिष्योसी स्वाहा। जय गुरु ऐलक श्री 105 स्वस्ति श्री सागर मुनि महाराज की। या ठिकाणी विधेय सागर नाम 1 मिनिटात मी सांगतो। मगाशी दीक्षार्थीच्या पूर्वी दीक्षार्थीने म्हणले की काही अशुभ कर्माच्या उदयामध्ये मला मागं पोट टाकायला लागलं आणि ते अशुभ कर्म शरीराला धरूनच होतं। भविष्यात असलं कुठलं शरीर त्यांना मिळू नये आणि भविष्यात जे मार्गासाठी आपण चाललेलो आहे तो मार्ग मोक्ष मार्ग म्हणजे सिद्धशिलेवर बसण्यासाठी। आणि परवा बाहुबली भगवंतांच्या समोर सिद्धचक्र आराधना विधान करत असताना त्याच्यामध्ये बाहुबली भगवंतांच्या समोर बसून एक अर्घ्य सिद्ध चक्र आराधनामध्ये देत असताना विधे ही शरीर असे एक वाक्य आलं आणि त्याच वेळी माझ्या लक्षात आलं की आपण हे नाव ठेवायचं आहे। आणि योगायोग ज्यांच्यामुळे मी आज इथं आहे माझा मोक्ष मार्ग प्रशस्त झाला त्या अनिता दिदी सुद्धा आचार्यशींच्या संघात दीक्षा घेऊन त्यांचं सुद्धा नाव आज विधेयमती आहे। हे कुठंतरी हिथं नव आचार्यशींच्या संघात तिकडे बरोबर आमच्यात अजून तयार व्हायचे म्हणून ठेवलं। दुसरं गेले मी भगवंतांच्या पाशी बसून 8 दिवस पूजा करत असताना स्वस्ती 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 हे शब्द सारखेच होतं आणि मलाही चारुकीर्ती महाराजांच्या जवळ आल्यापासून स्वस्ती या शब्दाची इतकी आवड लागली होती की मी चुकून इथनं गेल्यानंतर माझ्यातून कधीही स्वस्ती श्री चारुकीर्ती महाराजांचा विसर मला पडू नये या भावनेनं आणि मंगल स्वरूप
जे पापाचं नाश करणार आहे आणि सुखाला देणार आहे असा रत्नत्रय मार्ग भविष्यामध्ये रोहित भयांचा प्रशस्त व्हावा म्हणून मी बाहुबली भगवंतांच्या समोर मी संकल्प करतो की आपल्याला चारुकीर्ती महाराजांच्या आठवणीसाठी आणि त्यांचं जीवन मंगलमय आत्मा पवित्र बनायचं असेल तर त्यांना स्वस्ती सागर हे नाव द्यायचं आहे आणि असे दोन नाव आणि पहिल्यापासून माझा संकल्प होता की जी पहिल्या दीक्षा होईल त्याच्यामध्ये किमान 99.99% भारतात कुठल्या महाराजांचं नाव आहे ते नाव आपण द्यायचं नाही कारण आपल्या आयुष्यात आपण ट्रू कॉपी कुणाची घेलेलो नाही आणि विदेश जागरण स्वस्ती सागरे नाव बऱ्यापैकी कुणाचं असेल असं मला काय वाटत नाही असो अशा या मंगल प्रसंगी या ठिकाणी आता पिंची 9 दीक्षार्थींच्या हातात शुभ टाइमामध्ये पिंची प्रदान करण्याचा त्या ठिकाणी आचार्य श्री अपने मुख से ही उसके महत्व बताएंगे उसके बाद पिंची का प्रदान त्या मंगलमय वाणीने संस्कार केले जैन धर्म हा अहिंसा प्रधानी धर्म आहे ಹಿಂದಿ ಕನ್ನಡ ಇಡೀ ವಿಶ್ವದಲ್ಲಿ 3 ಲೋಕದಲ್ಲಿ ಪ್ರಸಿದ್ಧಿ ಇದೆ ಆ ಜೈನ ಧರ್ಮದ ಅಹಿಂಸಾ ಮಹಾವ್ರತ ಪಾಲನ ಮಾಡಬೇಕಂದ್ರ ಏಕೇಂದ್ರಿ ಹಿಡಿದ ತ್ರಸ್ಕಾಯಿಕ ಷಡ್ಜೀವ ನಿಕಾಯದ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಆ ಭಾವನೆ ಇದೆ ಆ ಭಾವನೆಯಿಂದ ಈ ಪ್ರತಿಯೊಂದು ದಿಗಂಬರ ಮುನಿ ಮಹಾರಾಜಗಳು ಯಾರಂತ ಮುನಿ ಮಹಾರಾಜಗಳದ ಗುರುತಾಗುವ ಸಲುವಾಗ ಅದೊಂದು ಚಿಹ್ನೆ ಐತಿ ಚಿಹ್ನೆ ಇಲ್ಲ ಆ ಮಹಾವ್ರತದ ಪಾಲನ ಮಾಡುವಂತ ಉಪಕರಣೆ ಆ ಉಪಕರಣದಿಂದ ಸೂಕ್ಷ್ಮ ಇರಲಿ ಸ್ಥಾವರ ಕಾಯಿಕ ಜೀವ ಇರಲಿ ನಡಿ ಟೈಮ್ ರಾತ್ರಿ ಇರಲಿ ರಾತ್ರಿ ನಡೆದಿರಲಿ ಆದ್ರ ಲಘುಶಂಕ ಮತ್ತೇನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ನಡಿ ಪ್ರಸಂಗ ಪತ್ರ 4 ಹೆಜ್ಜೆ ಆ ಟೈಮ್ ಇರಲಿ ಶಾಸ್ತ್ರ ಇಡು ಟೈಮ್ ಶಾಸ್ತ್ರ ತೋಳು ಟೈಮ್ ಕಮಂಡಲ್ ಇಡು ಟೈಮ್ ಕಮಂಡಲ್ ತೋಳು ಟೈಮ್ ಕಾ ಮತ್ತ ಕಾಡಿಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸ್ಥಾನದಾಗ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೋ ಅಲ್ಲಿ ಮಲ್ಲು ಮೂತ್ರ ವಿಸರ್ಜನೆ ಮಾಡೋ ಟೈಮ್ ಕಾ ಅಲ್ಲಿ ಜೀವದ ರಕ್ಷಣೆ ಆಗಬೇಕು ಅಲ್ಲಿ ಜೀವ ಸೈಡ್ ಮಾಡಬೇಕು ಸೂಕ್ಷ್ಮ ಜೀವ ಸೈಡ್ ಬೇಕು ಆ ಜೀವದ ರಕ್ಷಣೆ ಆಗೋ ಸಲುವಾಗ ಈ ಮಯೂರ್ ಪಂಕದ ಪಿಂಚಿ ದಿಗಂಬರ ಮುನಿ ಮಹಾರಾಜಗಳ ಕಡೆ ಇರ್ತಿತಿ ಪಿಂಚಿ ಕಮಂಡಲ ಮತ್ತ ಶಾಸ್ತ್ರ ಜಪಮಾಲಾ ಭಿ ಉಪಕರಣದಾಗ ಬರೋದಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ಈ ಪಂಚಮ ಕಾಲದ ಶಿಥಿಲಾಚಾರದಾಗ ನಡೀತಿ ಆದ್ರ ಆ ಜಪಮಾಲಾ ಇಂಥದಿರ್ಬೇಕು ಆ ನೋಡ್ರಿ ಯಾರ್ದ ಮನ್ಸ ಹಾಕಳು ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಇಲ್ಲಿರ್ಕ ರತ್ನ ಮುತ್ತ ಬಂಗಾರ ಬೆಳ್ಳಿ ಈ ಮಹಾರಾಜಗಳದ ಲಕ್ಷಣ ಇಲ್ಲ ಜಪ ಮಾಡ್ತೊಳೋದ ಆ ಕಾರಣದಿಂದ ಈ ಪಿಂಚಿ ಸಂಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಪಿಂಚಿ ಮುಹೂರ್ತದಾಗ ಕೊಡ್ತು ಆಮೇಲೆ ಸ್ವಾಮೀಜಿ ಇಲ್ಲಿರ್ಕನವ್ರು ಪಿಂಚಿದ ಮಹತ್ವ ಏನಿರ್ತೈತಿ ಆ ಮಯೂರ್ ಪಂಕದ ಪಿಂಚಿ ಹೇಗೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾರೋ ಅದೆಲ್ಲ ಆಮೇಲೆ ನಾವು ಪ್ರವಚನದಾಗ ನಾವು ಇಲ್ಲಿರ್ಕ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳು ಹೇಳ್ತಾರೋ ಇದು ಪಿಂಚಿದ ಮಹತ್ವ ಕಮಂಡಲ ಮಹತ್ವ ಶುದ್ಧಿ ಸಲುವಾಗಿ ಜೈನ ಧರ್ಮದಾಗ ಚಾರಿತ್ರ ಮತ್ತು ಶುದ್ಧತಾ ಬಹಳ ಶ್ರೇಷ್ಠ ಅಂತಾರು ಅಹಿಂಸಾ ಶುದ್ಧತಾ ಪೂರ್ವಕ ಆಗ್ಬೇಕು ಆ ಶುದ್ಧತಾ ಏನೈತಂದ್ರ ಕೈಯ ಕಾಲ ತೊಯಿ ಟೈಮ್ಕ ಲಘುಶಂಕ ದೀರ್ಘಶಂಕ ಹೋದ್ರ ಆ ಶುದ್ಧಿ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗ ಕಮಂಡಲಲ್ಲಿ ಇರ್ತಿತಿ ಆ ಕಮಂಡಲ ನೀರ್ ತಗೊಂಡು ಶಾಪ ಕೊಡ್ಕಿರಂಗಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿರ್ಗೆ ಯಾರ ಆಧಾರ ಇದಾರು ಕಮಂಡಲ ತವ್ರಿ ನೀರ್ ತವ್ರಿ ಆ ನೀರ್ ಕುಡ್ರ ನಿಮ್ದು ಚಲೋ ಆಗ್ತೈತಿ ಎಲ್ರ ಮನ್ಯಾಗ ನೀರ್ ಸಿಡ್ಸ್ಕ ಇದೆಲ್ಲ ಇರ್ಲಿ ನಾ ಈಗ ಮಾತಾಡಂಗಿಲ್ಲ ಶಾಂತಿ ಚಲೋ ಹಾಕಬ ಇನ್ನೊಂದು ನಿಂದ ಯಾರು ನಿಂದಾರ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ನಿಮ್ದ ಅಜ್ಞಾನ ದೂರ ಆಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದನು ಈ ಸ್ವತಂತ್ರ ಶುದ್ಧಿ ಶರೀರ ಶುದ್ಧಿ ಸಲುವಾಗ ಕಮಂಡಲ ಐತಿ ಆತ್ಮಾಗ ಹಿಂಸಾ ದೋಷ ಹತ್ತಬಾರ್ದು ಅಥ ಅಹಿಂಸಾದ ಪಾಲನೆ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗ ಪಿಂಚಿ ಇದಿ ಈ ಪಿಂಚಿ ಕಮಂಡಲ ಸತತವಾಗಿ ಜ್ಞಾನದಾಗಿರ್ಲಿ ಅಶುಭ ಕರ್ಮದ ಉದಯದಾಗ ಸ್ಥಿರತಾ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಇರ್ಲಿ ಸಲುವಾಗ ಜ್ಞಾನದ ಉಪಾರ್ಜನ ಜ್ಞಾನದ ವೃತ್ತಿ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗ ಜಿನ್ವಾನಿ ಶಾಸ್ತ್ರ ದಾನ ಕೊಡ್ತಾರೋ ಇದು ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಿಕ ಪಿಂಚಿ ಕಮಂಡಲ ಜಿನ್ವಾನಿ ಶಾಸ್ತ್ರ ಇದೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ 9 ದೀಕ್ಷಾರ್ಥ್ಯತೆ ಕೊಡೋದೈತಿ ಯಾರ್ದ ಹೆಸರು ಬರ್ತಿ ಪಿಂಚಿ ಮತ್ತು ಕಮಂಡಲ ಸಲುವಾಗಿ ಅವ್ರು ತಗೊಳ್ಳೋದೈತಿ ನಮ್ಮ ಕಡೆ ತಂದು ಕೊಡೋದೈತಿ ಅದು ಬಿಚ್ಚ ಅವ್ರ ಕೈಯಾಗ 9 ದೀಕ್ಷಾರ್ಥಿ ಕಡೆ ಕೊಡ್ತೇವೆ ತಿಳ್ಕೊಂತವ್ರಿ ಅದನ್ನ ವೀರ್ ಸಾಗರಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆದರಣೀಯ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಭಯ್ಯಾಜಿ
आदरणीय पुष्पदत्त भैया जी, आदरणीय प्रशांत भैया जी, आदरणीय वीतराग भैया जी, आदरणीय सतीश भैया जी, आदरणीय महावीर भैया जी ಮತ್ತು ಆದರಣೀಯ ಬಂಟಿ ಭೈಯಾಜಿ ಅವರು ಮುಂದೆ ಬಂದು ಆ ಪಿಂಚಿ ಉಪಕರಣ ತಂದು ಪೂಜ್ಯ ಆಚಾರ್ಯ ಮಹಾರಾಜರ ಕೈಯಲ್ಲಿ ಕೊಡಬೇಕು. ಎಲ್ಲರೂ आदरणीय हौसाबाई अम्मा हेरलेदವರು पद्मश्री हेरलेदವರು पद्मश्री अम्मा ಅವರು मंगलಮ್ಮ ವೀಣಾಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮಿಯಮ್ಮ ಉಷಾಮ್ಮ ರೋಟೆಯಮ್ಮ ಉಷಾಮ್ಮ ಮತ್ತು ಶ್ಯಾಮಲಮ್ಮ ಮತ್ತು ರಾಜೇಶ್ವರಿ ಅಮ್ಮ ಮತ್ತು ಪದ್ಮಶ್ರೀ ಅಮ್ಮ ಬಂದು ಅಗರಗುಂಡಾಗಿ ಮಾಡುತ್ತಿದೆ. Shiva
अन्तेवासिनम् इदं सोचोक्तं ग्रहणं ग्रहणं करोति। आज जप माले आत्मा मनस स्थिर मारो सलुವಾಗಿ इतर उपकरणी ಇದೆ ಆದ್ರ ತಂತ್ರ ಮಂತ್ರ ಮಾಡಿ ಕುಡ್ಕೋ ಸಾಧನ ಮಾಡ್ರ ಅದು ಪರಿಗ್ರಹ ಆಗ್ತಿದೆ ಅಂತಹ ಈ ವಿಜಯ ಸಾಗರ್ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಮತ್ತು ಸ್ವಸ್ತಿ ಶ್ರೀ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಜಪಮಾಲೆ ಈ ಶ್ರವಣ ಬೆಳಗೊಳ ಕ್ಷೇತ್ರದ ಮಠಾಧಿಪತಿ ಇರುವಂತ ಸ್ವಸ್ತಿ ಶ್ರೀ ಚಾರುಕೀರ್ತಿ ಮಹಾರಾಜರ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳದ ಕಳೆದ ಈ परम पूज्य विजय सागर महाराज गोळगी इले जपमाले स्वर्ग के द्वार खुले जप जप मंत्र जपो नम कर मंत्र जपो जप जप मंत्र जपो नम कर मंत्र जपो ಈಗ हरम जपल मंत्र मोला अस्य विसारम हरम सवाल होणार नाही आणि त्या विचारामध्ये सवालाच्या गोष्टीमध्ये दीक्षाच्या विधीमध्ये कुठलाही अडथळा येणार तुम्ही पण सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहता तुमच्याही भागात फार क्षेत्र आहे पण पैसा म्हटल्यावर कसं करता ते तुम्हाला माहिती पण यांनी सांगितलं गुरूंच्या आशीर्वादानं आम्हाला पैसा काही कमी पडलेला नाही विधीमध्ये कुठलाही अडथळा येणार नाही एवढं लक्षात ठेवायचं शास्त्र जाण्याचं परत कलशाचं चलली चर्चा आतापर्यंत आमच्या मठामध्ये कधी कळस स्थापनेचा सवाल निघलेला नाही महाराज तुम्ही कोणत्याही तुमच्या भक्तांना सांगा आणि डायरेक्ट कळस स्थापना करा मी म्हणलो आमच्याकडे भक्त लय आहे आणि ती कंबक एवढी आहे काही परिस्थितीला काही वेळेला समजून घेत नाही म्हणून मी आणि सगळेच माझ्यासाठी समान आहेत कुणाला कमी लेखायचं आणि कुणाला जास्त लेखायचं त्याच्यासाठी एवढी एक परवानगी आम्हाला द्या एक लक्ष ठेवा एक लक्षात ठेवा बर ठीक आहे तुम्ही म्हणताय तर हो पण ते तुम्ही पैशाचं काय करायचं तुमचं तुम्ही ठरवायचं आमच्या क्षेत्राचा त्या संबंध असणार हे किती सगळ्यात मोठं महत्व सांगा आणि एवढं सगळं सांगितलं मग आम्ही त्यांच्या पुढे त्या गोष्टी बोललो नाही एकच मिनिटात घड्याळ लावून 3 ते 4 मिनिटांमध्ये सवाल जाईल किती जाईल याच्याशी आमचा संबंध नाही फक्त विधी आहे कळस स्थापनेचा चातुर्मास कळस स्थापनेचा सवाल या ठिकाणी होईल सवाल झाल्यानंतर पूज्य स्वस्ती श्री चारुकीर्ती महाराजांचं वगैरे उद्बल मुगदून होईपर्यंत त्यांनी सवळ नेसुण्याचे जे सवालधारक असतील त्यांनी त्यांच्या असतील तर कळशामध्ये द्रव्य भरून कळस स्थापना करून म्हणजे आमच्या गुंप्यामध्ये ती कळस स्थापना होईल आणि दिवाळीच्या दिवशी कळस त्यांना तो परत दिलेला जाईल अशावर न अगदी आम्हाला गाव सुद्धा सोडून आले भाग सोडून आल्यागत वाटत नाही एवढी चांगल्या पद्धतीची आहाराची व्यवस्था स्वामीजींच्या आदेशानं मार्गदर्शनानं रामदास आदी त्यांचे जे सगळे कार्यकर्ते आहेत करायला लागले तर ह्या सवालाची जेवढी रक्कम येईल ती सगळी रक्कम ह्या चातुर्मासातल्या सगळ्या साधूंच्या आहार दानासाठी आणि क्षेत्राच्या चांगल्या कामासाठी वापरली जाणार आहे त्यामुळे एकावर पावत्या करून ठेवणार नाही तुमच्या भागातल्या कमिटीसारखं हे लगेच दान चालू होणार आहे असा हा सवाल घड्याळ लावून 3 ते 4 मिनिटांमध्ये आदरणीय कुंकुमामा काढतील